आपल्यासोबत शिवसेना आमदार मिरजी पटेल आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे जी ज्या प्रकारे पाहतोय की अधिवेशन केवळ 7 दिवसांचं बोलवण्यात आलं होतं आठवड्याभराचं. आता अधिवेशन संपत आहे. नेमकं काय घेऊन चाललं त्या अधिवेशनात? हा अधिवेशन मुंबईकरासाठी अत्यंत महत्वाचं हा अधिवेशन होतं. मुंबईकराची ह्यावेळी दिवाळी साजरी करण्याचं काम हा अधिवेशनात झालेलं आहे. महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन याच्यासाठी करतो की मुंबई शहरामध्ये 20,000च्या अधिक जे इमारती होत्या त्यांना ओसी नव्हती. ओसी देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. त्याच्यानंतर पागडी मुक्त मुंबई हा निर्णय मोठा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. पागडी इमारतीमध्ये राहणारे लोक जवळजवळ 1,00,000च्या वर आहे चाळी आणि बिल्डिंग म्हणून. त्यांनाही मोठा फायदा हा अधिवेशनात झालेला आहे. असं असंख्य निर्णय मुंबईसाठी, मुंबई महानगरपालिकासाठी आणि मुंबई शहरासाठी हा अधिवेशनात घेतले. माझ्या विधानसभेसाठी बहुतेक 10 कामं हा अप्रुव्हल करून आज मी आता मुंबईकडे रवाना होणार. म्हणजे जी तुम्ही विदर्भामध्ये आहात, मुंबईतून तुम्ही आमदार येतात, पण या सगळ्यामध्ये विरोधक म्हणत आहेत की विदर्भामध्ये जर हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर शहरी भागावरती असेल, पायाभूत सुविधांवरती असेल, यावरती चर्चा तिकडेच निधी, विदर्भाला काय दिली? हे बघा, विरोधकांना बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. विरोधकच राहिलेला नाही. तुम्ही पूर्ण अधिवेशन पहा, त्यांच्याकडे बोलण्यासाठी कुठलाही मुद्दाच नव्हता. एकही मी तुम्हाला सांगतो, उबाठाचे भरपूर आमदारांनी, जवळजवळ 7-8 आमदारांनी महायुती सरकारचे आभार मानले. का मानले? की महायुती सरकार चांगला निर्णय घेत आणि विरोधकाकडे मुद्दाच नाही. आणि विदर्भासाठी मराठवाडा असो, प्रत्येक महाराष्ट्र शेतकऱ्यासाठी निर्णय घेतला गेला. प्रत्येक विषयावर चर्चा झाली. प्रत्येक आमदारांनी आपलं मत मांडलं आणि चांगलं हसी चांगलं वातावरण हा अधिवेशन आज संपत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती युती संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. शिवसेना आणि भाजप कशा प्रकारे जागा वाटपाचा फॉर्म्युला असणार आहे, नेमकं निवडणुकीमध्ये काय रणनीती असणार? हे बघा, युती आमची ठरलेली आहे. महायुती म्हणून आम्ही सामोरं जाणार आहे. आता किती सीट कोणी लढावं हा आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्रजी बसून ठरवतील, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. पण महायुती म्हणून आम्ही निवडणुकीच्या समोर जाणार आहे आणि महायुतीच्या महापौर ह्यावेळी मुंबई शहरामध्ये बसतील. अजूनही अजित पवारांचं नाव घेत नाहीये. हे बघा, हा अजित दादांच्या आमच्या बरोबर यायचं किंवा नाही यायचं हा निर्णय तिघे नेते बसून ठरवत असतील. आम्ही कार्यकर्ता म्हणून खाली काम करत असतो. आमचं काम आहे महायुतीच्या महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसवणं आणि ते हा आम्ही बसवण्याशिवाय राहणार. धन्यवाद मुरजीभाई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.